हॅलो डिअर स्टुडंट. खूप दिवसानंतर मी तुम्हाला भेटतो आहे. त्याची कारणं पण तशीच आहेत. तुमच्यातले खूप सारे मुलं माझ्याशी जॉईन झाले आहे अनअकॅडमीवरती. तिथे अनअकॅडमी मी दररोज तुम्हाला लाईव्ह फ्री व्हिडिओ प्रोव्हाइड करत असतो. तर तुम्ही सुद्धा नक्की अटेम्प्ट करू शकताय. त्याचा एक जस्ट मी प्रूफ तुमच्यासाठी आणला आहे. ऑलमोस्ट 361 स्टुडंट लाईव्ह असतात लेक्चरला. इथे पण एक स्क्रीनशॉट दाखवला आहे 342 स्टुडंट. तर तुम्ही सुद्धा हे लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट अटेंड करू शकताय. ठीक आहे. तर मी तुम्हाला आज मेन टॉपिक टीच करणार आहे. इट्स अ मोल कॉन्सेप्ट. तो आपण स्टडी करूया. पण मोल कॉन्सेप्ट स्टडी करण्याच्या आधी ज्या मुलांचा अगदी 100% स्टडी झालेला नाही आहे, त्यांना आता थोडाफार अभ्यास करायचा आहे, त्या मुलांसाठी मी हे बोलतोय की तुम्ही हे 8 चॅप्टर जरी परफेक्ट केले मुलांना, या 8 चॅप्टरमधून तुम्हाला 28 मार्क्स मिळू शकताय आउट ऑफ 50 मार्क्स जस्ट बिकॉज ऑफ दिस 8 चॅप्टर्स. तर हे चॅप्टर्स तुम्ही अगदी परफेक्ट करा असं मी तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ग्रुप बी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. या ग्रुपमध्ये मी 6 चॅप्टर इन्क्लूड केलं आहे. या 6 चॅप्टरचे तुम्हाला 12 मार्क्स मिळतील. मग तुम्ही जस्ट मागचे 8 चॅप्टर्स आणि हे 6 चॅप्टर्स असे टोटली 14 चॅप्टर जरी तुम्ही परफेक्ट केले तरी तुमचे 40 मार्क्स हे कन्फर्म होऊ शकताय. ओके. तर या चॅप्टरचा अगदी छान अभ्यास करा. आपण स्टार्ट करतोय मोल कॉन्सेप्ट. ओके. आता मोल कॉन्सेप्ट याचे आपल्याला 3 मेन कन्व्हर्जन बघायचे आहे. मोल कॉन्सेप्ट आणि नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ आयन्स यांचं काय कनेक्शन असतं. मोल आणि मास यांचं काय कनेक्शन असेल आणि मोल आणि व्हॉल्यूम यांचं काय कनेक्शन आहे. याच्यावरती एक क्वेश्चन तरी तुम्हाला MST CETला विचारला जाईल. ते आपण आज इन डिटेल बघणार आहोत. आणि या व्हिडिओचा जो सेकंड पार्ट असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह करून देईल की जे CETसाठी नक्कीच महत्त्वाचे असतील. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टार्ट करतोय की या मोल्स आणि नंबर्स यांचं काय कनेक्शन असतं. नंबर्स म्हणजे काय की नंबर ऑफ ॲटम्स असतील किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील किंवा नंबर ऑफ आयन्स असतील. ठीक आहे. मग आता बऱ्याच जणांचं मोल म्हटल्या ते नकोच करायला असं थोडंसं भीती असते. खूप सोपं आहे म्हणून तुम्हाला लगेच पुढच्या 10-20 मिनिटामध्ये ते एक्सप्लेन करणार आहे. मला एक सांगा, आपण रुटीन लाईफमध्ये डझन हा वर्ड वापरतो. 1 डझन. 1 डझन म्हटल्या आपल्या माइंडमध्ये एकच नंबर येतो ना, इट्स अ 12 ऑब्व्हियसली. तर तसं आपल्याला मोल म्हटल्या आपल्या माइंडमध्ये एक नंबर आला पाहिजे. कुठला तरी आपण समजून घेऊया. ओके. मग बघा आता या केसमध्ये 1 मोल म्हटल्या तुमच्या माइंडमध्ये 6.022 इंटू 10⁻23 हा नंबर आला पाहिजे. हे 6.022 इंटू 10⁻23 हे कुठून आणलं, काय आणलं ते आज मी डिस्कस करत नाहीये. फक्त हे लक्षात ठेवा. आता या व्हॅल्यूलाच आपण काय बोलतो, ॲव्होगॅड्रोस व्हॅल्यू किंवा ॲव्होगॅड्रोस नंबर. मग इतके नंबर ऑफ काय असतात, इतके नंबर ऑफ ते ॲटम्स पण असतील किंवा मॉलिक्युल सुद्धा असतील किंवा आयन सुद्धा असतील. तर इन शॉर्ट पुन्हा बघूया की आपण 1 मोल म्हटल्या आपल्याला काय कळलं पाहिजे, इट्स अ 6.022 इंटू 10⁻23. मग आता मला सांगा, समजा मी 1 मोलसाठी ही व्हॅल्यू वापरतोय. मग मला 5 मोल दिले त्याचे मी 5 टाइम्स करणार. जर मला 2 मोल सांगितलं त्याचे मी 2 टाइम्स करणार. जर मी हाफ मोल बोललो तर मी याच्या हाफ करणार. येस ऑर नो. मग आता जर मी 2 मोल म्हटलो असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही काय बोलणार, इट्स अ 12.044 इंटू 10⁻23. म्हणजे 2 मोल्स ॲटम इज इक्वल टू 12.044 इंटू 10⁻23 असं आपण म्हणू शकतोय. मग आपण हे हाफ मोलसाठी सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतोय. ओके. दॅट डझंट. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकताय. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की नंबर ऑफ मोल्स आणि मास यांच्यातलं काय कनेक्शन असतं. महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा, 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजे एक्झॅक्टली किती मास असतं. मग आपल्याला हे मास कॅल्क्युलेट करताना 2 फॉर्ममध्ये बघावं लागेल. ॲटमचा एक वेगळा पार्ट करूया आपण आणि मॉलिक्युलचा वेगळा करूया. मग समजा आपण हे मास 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं. एक असणार आहे ॲटमसाठी आणि दुसरं असणार आहे मॉलिक्युलसाठी. मग हे नेमकं कसं करायचं. फॉर एक्झाम्पल मी कार्बन बोललो. मला हे सांगा, एक कार्बन आहे आपल्याकडे. एका कार्बनचं मास किती असतं. ॲटॉमिक मास तर सगळ्यांनाच माहिती आहे, इट्स अ 12 ग्रॅम. मग जेव्हा आपण 12 ग्रॅम कार्बन बोलतो याचा अर्थ किती मोल आहे, 1 मोल. म्हणजे इन शॉर्ट कार्बनचा एक ॲटम म्हणजे 1 मोल आणि एक ॲटम म्हणजे किती मास असतं त्याचं, इट्स अ 12 ग्रॅम. तसं आपण सोडियमचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल सोडियम आहे. सोडियमचं ॲटॉमिक वेट किती आहे, 23 ग्रॅम. सोडियम म्हणजे 1 मोल ऑफ सोडियम. मग आपण समजा मॉलिक्यूलबद्दल डिस्कशन करूया. समजा आपल्याकडे CO2 मॉलिक्यूल आहे. CO2 मॉलिक्यूलचं काय असतं, मॉलिक्युलर मास. CO2चं मॉलिक्युलर मास किती असतं, 44 ग्रॅम. मग आपण जेव्हा 44 ग्रॅम CO2 म्हणतो याचा अर्थ 1 मोल ऑफ CO2 असतं. सिमिलरली अमोनिया NH3. NH3चा आपण मास बघितलं तर 17 ग्रॅम आहे. 17 ग्रॅम अमोनिया म्हणजेच
1 मोल ऑफ अमोनिया. मग हे ॲटम आणि मॉलिक्युल्स यांचं आपण थोडेसे सेपरेट पार्ट केले आहे. याचं आपण इन डिटेल अजून बघूया, की आपण हे अजून कसं पद्धतीने थोडं सिंपल करू शकतोय. फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला म्हटलो, की आपल्याकडे 24 ग्रॅम कार्बनचे ॲटम्स आहे. 24 ग्रॅम ऑफ कार्बन आपल्याकडे आहे. मग 24 ग्रॅम कार्बन आहे याचा अर्थ काय? मी तुम्हाला आत्ताच इथे सांगितलं, की 12 ग्रॅम कार्बन आहे. याचा अर्थ काय झाला, की वी हॅव 1 मोल ऑफ कार्बन. मग 24 ग्रॅम असेल तर ऑब्व्हियसली आपल्याकडे काय असणार आहे? 2 मोल्स असणार आहे. सिमिलरली मी जर तुम्हाला सांगितलं, की 11.5 ग्रॅम ऑफ सोडियम ॲटम आपल्याकडे आहे. इथे सांगितलं आहे, की एका सोडियमचं मास किती असतं ॲटॉमिक वेट? 23 ग्रॅम. मग आपल्याकडे जर फक्त 11.5 ग्रॅम ऑफ सोडियम ॲटम असेल, तर याचा अर्थ किती असणार आहे? हाफ मोल असणार आहे. येस ऑर नो? सिमिलरली जर आपल्याकडे 88 ग्रॅम CO2 असेल, तर आता तुम्ही सांगू शकता, की किती मोल्स आपल्याकडे CO2 आहे? ऑब्व्हियसली ते किती असणार आहे? 2 मोल्स ऑफ CO2 असेल. अँड सिमिलरली जर मी बोललो, की आपल्याकडे 34 ग्रॅम अमोनिया आहे. मला एक सांगा, इथे मी जर बोललो, की 17 ग्रॅम अमोनिया म्हणजे 1 मोल. मग आता 34 ग्रॅम अमोनिया असेल तर किती मोल होईल? ऑब्व्हियसली त्याच्यात डबल होणार आहे. देयर इज अ 2 मोल्स. हे जे आपण डिस्कशन केलं, हे सगळं रिलेशन झालं कोणामधलं? मोल आणि मासमधलं. आपल्याला बघायचं आहे मोल आणि व्हॉल्यूममध्ये काय कनेक्शन आहे. हिअर इज द रिलेशनशिप बिटवीन मोल अँड व्हॉल्यूम. महत्त्वाचा पॉईंट आहे, की 1 मोल म्हणजे किती व्हॉल्यूम असतो? 1 मोल म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे, इट्स अ 22.4 लिटर ऑफ व्हॉल्यूम. किंवा लिटरला तुम्ही DMQ वापरा किंवा बाकीचे युनिट वापरले तरी चालतील. पण जनरली हेच वापरलं जातं, 22.4 लिटर ॲट STP अँड NTP. STP और NTP बोथ आर सेम. बऱ्याच जणांना STP, NTPचा गोंधळ असतो. काय असतं नेमकं हे STP आणि NTP? आपण नीट समजून घ्या. इट्स अ स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर अँड नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. मग हे प्रेशर आणि टेम्परेचर नेमकं एक्झॅक्टली असतं किती? तर लक्षात घ्या, टेम्परेचर म्हटलं तर किती असणार आहे ते? इट्स अ 0 डिग्री सेल्सिअस किंवा 273 केल्विन घेतलं तरी चालेल. आणि जे प्रेशर असतं ते आपण ऑब्व्हियसली 1 ॲटमॉस्फिअर घेऊ शकतोय. जनरली 1 ॲटमॉस्फिअर आपण वापरतो, पण तुम्ही 760 mm ऑफ मर्क्युरी म्हटलात तरी चालेल, पण शक्यतो आपण यूज नाही करत. मग आता इन शॉर्ट याच्यावरती एक चर्चा करूया. एक एक्झाम्पल बघूया, की आपल्याला ते सॉल्व्ह करता येते की नाही सॉल्व्ह करता येते. समजा मी बोललो, की 1 मोल ऑफ H2 गॅस आहे. 1 मोल ऑफ H2 गॅस, जसं आपण CO2 बघितलं होतं, अमोनिया बघितलं होतं, तसं आता इथे आपण एक्झाम्पल बघतोय गॅसबद्दल. ओके. मग 1 मोल ऑफ H2 गॅस म्हणजे एक्झॅक्टली किती असतं? 22.4 DMQ. गॅस कुठला पण असू द्या. NH2 गॅस असू द्या, H2 गॅस असू द्या किंवा CO2 गॅस असेल. जर तो गॅसेस स्टेटला असेल तर ऑब्व्हियसली त्याला व्हॉल्यूम असणार आहे. मग आता ते मागचं जे आपण डिस्कशन केलं ते ग्रॅममध्ये घेतलंय. पण इन केस आपल्याकडे गॅस सिस्टम असेल, तर गॅसला ऑब्व्हियसली आपण व्हॉल्यूम वापरतोय. तिथे आपण ग्रॅम वापरू शकत नाही. मग 1 मोल ऑफ H2 गॅस म्हणजे किती घ्यायचं आपल्याला? 22.4 DMQ. मग गॅस जर आपण चेंज केला तर काही फरक पडेल का? काही फरक पडणार नाही. समजा मी बोललो, की 1 मोल ऑफ ऑक्सिजन. 1 मोल ऑफ ऑक्सिजन जरी घेतलं तरी 22.4. 1 मोल ऑफ नायट्रोजन जरी घेतलं तरी 22.4 DMQ बसणार आहे. म्हणजे 1 मोल ऑफ एनी गॅस असेल तर व्हॉल्यूम किती असतो? 22.4 DMQ. मग त्याच्या करस्पॉन्डिंग आपण जर व्हॅल्यू कमी जास्त केल्या तर हा व्हॉल्यूम सुद्धा काय होणार आहे? कमी जास्त होईल. फॉर एक्झाम्पल, आता जर मी बोललो, की 3 मोल्स ऑफ N2 गॅस आहे. 1 मोल ऑफ N2 असेल तर 22.4 असतं. मग 3 मोल्स घेतले तर ऑब्व्हियसली किती होणार आहे? 3 टाइम्स वाढणार. मग ऑब्व्हियसली आन्सर किती येणार आहे? 67.2 DMQ. सिमिलरली जर मी आता बोललो, की माझ्याकडे 0.5 मोल्स ऑफ अमोनिया आहे. 0.5 मोल्स ऑफ अमोनिया. 1 मोल ऑफ अमोनिया म्हटलं तर 22.4 असतं. मग 0.5 मोल्स म्हटलं तर ऑब्व्हियसली 22.4च्या काय करावं लागेल आपल्याला? हाफ करावं लागेल. तर ऑब्व्हियसली द आन्सर इज व्हॉट? इट इज नियरली इक्वल टू और इक्वल टू 11.2 DMQ. हे आपण रिलेशन बघितलं कुठलं? मोल आणि व्हॉल्यूम मधलं. आता आपण इंटर कन्व्हर्जन बघूया, की जे तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. या टेबलवर तुम्हाला MCQ विचारले जातात. हा टेबल सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, की तुम्हाला कन्व्हर्जन करता येणं गरजेचं आहे. आपल्याला 3 टाईपचे कन्व्हर्जन बघायचं आहे, की आपण एक बघणार आहे कन्व्हर्जन बिटवीन मोल अँड नंबर. म्हणजे आपण मोलला कन्व्हर्ट करू शकतोय नंबरमध्ये, नंबर्सला कन्व्हर्ट करू शकतोय मोलमध्ये. हे नंबर नेमकं काय आहे? हे नंबर्समध्ये ते ॲटम्स असतील. नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ आयन्स. हे आपण इंटर कन्व्हर्टिबल आहे. दुसरं आपल्याला बघायचं आहे मोल आणि मासमधलं कनेक्शन, की मोलला कसं कन्व्हर्ट करू शकतोय सबस्टन्सच्या मासमध्ये किंवा सबस्टन्सचं मासला आपण कन्व्हर्ट करू शकतोय मोलमध्ये. आणि तिसरं आहे महत्त्वाचं, की आपण मोलला कन्व्हर्ट करू शकतोय व्हॉल्यूममध्ये किंवा व्हॉल्यूमला कन्व्हर्ट करू शकतोय मोलमध्ये. मग हे कन्व्हर्जन एक्झॅक्टली कसं करतात? तर काही फॅक्टर आहे जे आपण ऑलरेडी डिस्कस केले. त्याची प्रॉपरली काय असणार आहे? एक रिव्हिजन असणार आहे. मग बघा, आपण समजा आपल्याकडे मोल्स असतील आणि त्या मोल्सला आपण जर ॲव्होगॅड्रोज व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळतात लगेच?
नंबर ऑफ ॲटम्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा नंबर ऑफ आयन्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे. जर तुमच्याकडे नंबर ऑफ मोल्स आहे आणि तुम्ही त्याला मल्टिप्लाय केलं ॲटॉमिक वेटने किंवा मोलिक्युलर वेटने, त्या ॲटमचं किंवा त्या मॉलिक्युलचं तुम्हाला इमिजिएटली काय मिळणार आहे? मास मिळणार आहे. आणि थर्ड पॉइंट, जर तुम्ही नंबर ऑफ मोल्सला मल्टिप्लाय केलं 22.4 DM³ किंवा लिटरने, तर तुम्हाला त्या गॅसचा काय मिळतो? लगेच व्हॉल्यूम मिळतो. हेच आपण रिव्हर्स करू शकतोय. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्याकडे नंबर ऑफ पार्टिकल्स आहे, तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स प्रोव्हाइड केले, नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रोव्हाइड केले असतील आणि तुम्हाला विचारलं असेल कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स इफ वी नो द नंबर ऑफ ॲटम्स. मग या नंबर ऑफ ॲटम्सला फक्त आता काय करा? डिवाइड करा. कोणी डिवाइड करायचं आहे? ॲव्होगॅड्रोज व्हॅल्यूने. तुम्ही जर नंबर ऑफ ॲटम्सला डिवाइड केलं ॲव्होगॅड्रोज व्हॅल्यूने, तर तुम्हाला इमिजिएटली काय मिळणार आहे? नंबर ऑफ मोल्स मिळतील. सिमिलरली, जर तुमच्याकडे सबस्टन्सचा मास प्रोव्हाइड केलाय, त्या सबस्टन्सच्या मासला, मग तो ॲटमचा मास असेल किंवा सबस्टन्सचा मास असेल, त्याला तुम्ही डिवाइड करा रिस्पेक्टिव्ह ॲटॉमिक वेट किंवा मॉलिक्युलर वेटने. डिवाइड केलं तर तुम्हाला लगेच त्याचे काय मिळतील? मोल्स मिळतील. आणि सिमिलरली, जर तुम्ही एखाद्या गॅसेसचा व्हॉल्यूम तुमच्याकडे असेल आणि तुम्ही त्याला डिवाइड केलं 22.4 लिटरने, तर तुम्हाला त्या गॅसचे काय मिळतील? लगेच नंबर ऑफ मोल्स मिळतील. तर हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे एक्झामसाठी. ओके. मुलांनो, याच्यावरचे जे काही न्यूमेरिकल असेल किंवा प्रॉब्लेम असेल, हे मी तुम्हाला सेकंड पार्टमध्ये अवेलेबल करून देईल. तुम्हाला पण माझे स्पेशल क्लास जे फ्रीमध्ये असतात अनअकॅडमीवरती, ते तुम्हाला बघायचे असेल, तुम्ही मला नक्की फॉलो करू शकताय. तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉइन होऊ शकताय. टेलिग्राम ग्रुपची मी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. आणि अपार्ट फ्रॉम दिस, तर याच्यावरती काही प्लस कोर्सेससुद्धा असतात, की जे पेड असतात. ते पण मला तुमच्याशी बोलायचं आहे. ओके. तर जर तुम्ही प्लसला जॉइन होऊ तुमची इच्छा असेल, की सर आम्हाला खूप एक्स्ट्रा पाहिजे आहे, पुढच्या 1 महिन्यामध्ये माझं केमिस्ट्री तुम्ही परफेक्ट करून द्या. तर तुम्हाला ते प्लस सबस्क्रिप्शनसुद्धा असतं. ते तुम्ही चॉईस असते. मी तुम्हाला कोणालाही फोर्स करत नाहीये, करू पण शकत नाहीये. इट डिपेंड्स ऑन यू. पण तुम्ही ते फ्री लेक्चर बघू शकताय. आणि मुलांनो, गैरसमज पण करू नका, की सर मग तुम्ही अर्धा पार्ट समजा फ्री शिकवला आणि अर्धा पार्ट शिकवलाच नाही. मग तुम्ही परत सांगणार, की मग तुम्ही प्लसला या. असं कुठलाही नाहीये. जेवढे मुलं जे अनअकॅडमीचे जे काही मुलं तुम्ही आता माझे व्हिडिओ बघत असाल, तर नक्की कमेंटमध्ये सांगा, की कुठला टॉपिक स्किप केला जातो का? एकदा की एक चॅप्टर सुरू झालं, तर चॅप्टर संपेपर्यंत तुम्हाला सगळे डिटेल्स शिकवले जातात. तर तुमची इच्छा असेल तुम्ही प्लसला जाऊ शकताय. तर जर तुम्हाला प्लसला यायचं असेल, जे 40 मार्काचे मी चॅप्टर्स तुम्हाला आता एक्सप्लेन केले, ते चॅप्टर जर तुम्हाला प्रॉपरली रिव्हिजन करायचे असेल, तर तुम्ही प्लस घेऊ शकताय. तुम्ही स्पेशलसुद्धा क्लासेस करू शकता, की जे फ्री ऑफ कॉस्ट असतात. तर तुम्ही माझा रेफरल कोड यूज करू शकताय. इट्स अ जगदीश वाघ. ओके. आणि यासाठी तुम्हाला जी काही ॲक्च्युअली याची कोर्सेसची प्राईस आहे ₹3000. पण हे अफोर्डेबल नसेल, तर तुम्ही माझा कोड यूज केला, तर तुम्हाला हा कोर्स फक्त 1499 मध्ये मिळू शकतो आहे. ठीक आहे. तर आज म्हणजे 31 तारीख, याचा लास्ट डे आहे. 31 तारखेनंतर हे चार्जेस मे बी वाढू शकताय. तर आज हा शेवटचा दिवस आहे, तुम्ही नक्की प्लस घेऊ शकताय. याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय काय मिळतं मुलांनो? तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो चारही सब्जेक्टचे टीचर्स तुम्हाला अवेलेबल असतात. चारही सब्जेक्टच्या क्विज होत असतात. अप्रॉक्सिमेटली मी तुम्हाला सांगतो, की डेली 4 to 5 क्विजेस होत असतात. तुम्ही हे महिन्याभरासाठी क्विज अटेम्प्ट करू शकताय. तुम्ही स्वतःचा अभ्यास किती झाला हे जज करू शकताय. अपार्ट फ्रॉम दिस, तुम्हाला खूप सारे थेरी लेक्चर्स आणि खूप सारे MCQ सॉल्व्हिंगची प्रॅक्टिससुद्धा करून घेतली जाते. नाऊ इट्स अप टू यू. तर मुलांनो, या व्हिडिओचा मी तुम्हाला सेकंड पार्ट लगेच अवेलेबल करून देईल. त्यामध्ये आपण मोल कॉन्सेप्टवरती काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, की जे CETसाठी खूप महत्त्वाचे असेल. ठीक आहे. चला, बाय, टेक केअर एव्हरीवन. घरीच थांबा, स्वतःची काळजी घ्या, आपल्या आईवडिलांची सुद्धा काळजी घ्या. याच्या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये आपण सगळ्यांनी नक्कीच भेटूया. ओके. बाय बाय. टेक केअर.